अभिनंदनाचा ठराव त्याच्याबद्दल केला. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे आणि सध्या खासदार असलेले नांदेड जिल्हा डीपीडीसीच्या बैठकीत मुख्यमंत्र्याचा ठराव, अभिनंदनाचा ठराव केला. एका बाजूला मुख्यमंत्र्याला लोक शिव्या घालत असताना, टीका टिप्पणी करत असताना काय चमत्कार केलाय म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आणि त्याबद्दल अशोकरावजी चव्हाण हे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडत आहेत. तर मित्र हो, काय म्हणतात नेमकं अशोकरावजी चव्हाण, ऐका. आम्ही ठराव हा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या ऐतिहासिक कर्जमुक्ती आणि वीज बिल माफीच्या निर्णयाबद्दल माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांची नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या वतीने अभिनंदन करण्याचा हा ठराव आहे. अध्यक्ष महोदय, राज्यातील बळीराजा संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय धाडसी आणि शेतकरी हिताचे निर्णय घेतलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्रीजी सुनीताताई पवार, मुख्यमंत्रीजी एकनाथ शिंदेजी नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक या घोषणामुळे राज्याच्या कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळालेला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे राज्य शासनाचे आम्ही या ठिकाणी या डीपीडीसीच्या माध्यमातून जाहीर अभिनंदन करण्यात हा ठराव या ठिकाणी मांडत आहोत. ऐतिहासिक कर्जमुक्ती योजना ही झालेली आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36,585 कोटी रुपयाचा थेट लाभ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्याबद्दल नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50,000 रुपयाचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी लागू असलेली 50,000ची मर्यादा काढून टाकून या शेतकऱ्यांना सुद्धा आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णयही या शासनाने नुकताच जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्यात आलेला आहे. कर्जाची नियमितपणे आणि प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करूनच राज्य शासनाने मोठ्या शेतकऱ्यांचा मोठा सन्मान केला. त्याबद्दल माननीय शासनाचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. कृषी पंपांच्या संदर्भामध्ये 48,000 कोटीच्या वीज बिल थकबाकी मुक्तीची ऐतिहासिक घोषणा करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत व्हावी म्हणून 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपाची वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला होता. मात्र जुन्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तब्बल 48,000 कोटी रुपयाचे पूर्वीचे थकीत वीज बिल माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. त्यासाठी सुद्धा ही समितीची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी विशेष अभिनंदन करते. त्यामुळे वरील सर्व शेतकरी हिताचे आणि राज्याच्या कृषी विकासाला गती देणारे निर्णय घेतल्याबद्दल नांदेड जिल्हा नियोजन समिती ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे जाहीर अभिनंदन करत असून हा अभिनंदन ठराव एकमताने संमत झालेला आहे असं मी घोषित करतो. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीची अत्यंत महत्त्वाकांक्षी असा निर्णय घेतला आणि राज्यातील 1 कोटीपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना याचा भविष्यकाळामध्ये लाभ होणार आहे. आणि आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या निर्णयाचं स्वागत करत राज्यसभेचे खासदार सन्माननीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांनी जो अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याला मी माझ्या वतीनं अनुमोदन देतो. आधुनिक घ्या. आज या ठिकाणी नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा जो काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ऐतिहासिक निर्णयाबद्दल जो काही ठराव मांडला त्या ठरावाला आम्ही पण अनुमोदन देतो. जर आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा
ज्यामुळं लातूर, नांदेड, धाराशिवच नाही तर मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळी अद्ययावत माहिती तुम्हाला युट्यूबमधनं दिली जाईल. तर लक्षात ठेवा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. जर केलं नसेल तर अर्जंट सबस्क्राईब करा. धन्यवाद.